बरे अशा प्रकारचं वातावरण निर्माण करायला कारणीभूत आपणच आहेत. घरातलं वातावरण बिघडलंय. मर्यादा सांभाळून मुलगा कधीच बापाशी राहत नाही. काय कारण आहे? आपण कुठेतरी त्याला कमी पडलो, म्हणजे संस्कार द्यायला कमी पडलो. संस्कार नावाची शिदोरी सगळ्यात मोठी आहे, सगळ्यात मोठी. आणि ज्या घरामधून संस्कार मिळत आहेत, ज्या घरामध्ये धर्म आहे, ते घर घर आहे. ज्या घरामध्ये धर्म नाही, धर्माचे संस्कार नाही, येणाऱ्या जाणाऱ्यांचा सन्मान नाही, आई वडिलांचा आदरभाव नाही, ज्येष्ठांचा त्या ठिकाणी सन्मान नाही, असं घर घर नाही. ते एक लॉजिंग आणि बोर्डिंग आहे. काय आहे? लॉजिंग आणि बोर्डिंग. मला सांगा, लॉजिंग आणि बोर्डिंग मध्ये काय होते? आपण तीर्थयात्रेला कुठं प्रवासाला घेतो तर आपण राहण्यासाठी लॉज करतो की नाही? लॉज मध्ये काय असते मला सांगा? राहणं, खाणं आणि झोपणं. बरोबर आहे की नाही? तीनच गोष्टी होतात की नाही? आणि त्याच गोष्टी जर आपल्या घरात घडत असतील तर त्याच्यात आपल्यात काय फरक आहे? मग घराला घरपण निर्माण करणारी कोण आहे? ते घरातली पहिली गुरु, जिच्यावर सगळ्या कुटुंबाचा डोलारा आहे, तिला गृहिणी असं म्हणतात. म्हणतात की नाही? मग तिच्यावर सगळा डोलारा आहे. ती ज्या दिशेनं जाईल, घर त्या दिशेनं जातं. म्हणून सदाचार संपन्न गृहिणी असावी, धर्मपरायण गृहिणी असावी, सदैव अन्नपूर्णा तिच्या हातामध्ये असावी, अशी गृहिणी असावी. ती गृहिणी ज्या घरामध्ये आहे आणि त्या गृहिणीला धर्मपरायण असणाऱ्या माणसाचा सहवास, वडिलांचा सहवास जर त्या ठिकाणी मिळाला तर ते घर घर होते. म्हणून आमची कवयित्री आहे विमल लिमये म्हणून, तिनं कविता लिहिलेली आहे. काय? घर असावे घरासारखी, नकोत नुसत्या भिंती, तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. पुढं काही भरपूर कविता मोठी आहे, पण तेवढा वेळ आता आपल्याकडे नाही. सांगण्याचा संदर्भ, घराला घरपण आपल्याला खऱ्या अर्थानं जर निर्माण करायचं असेल तर घरातले संस्कार जोपासा. मी फक्त कुटुंबापुरतं सांगत नाहीये, भविष्य काळाचे धोके तुम्हाला सांगतोय, भविष्य काळातले येणारे आघात तुम्हाला सांगतोय. जर आपण असेच जर झोपेत राहिलो, असेच जर आपण या ठिकाणी मग आपल्या पुरत्याच विचारात जर राहिलो तर येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही.